आणि दोस्तो, 2 दिवसापूर्वी निर्णय दिलेला आहे कोर्टानं. दोघांना जन्मठेप आणि तिघं सुटलेले आहेत सबळ पुराव्या अभावी. मित्रांनो, त्या खुन्यांना त्यावेळी वाटलं होतं की एकदा आपण एका मुख्य माणसाला मारलं की मुर्गी मरे बच्चे दाना दान अशी परिस्थिती या संघटनेची होईल. पण आजचा हा पुरस्काराचा सोहळा, तिथे झालेली भाषणं आणि आपल्या सर्वांचा एकूण उत्साह बघितला तर ते त्यांना उत्तर आहे की त्यांची मनीषा काही पूर्ण झालेली नाही. प्रेरणा पुरस्कार दिले तिथं एका जिल्ह्यातलं काम जसं आहे तसंच इतरही जिल्ह्यामध्ये आहे. पण ते जिल्हेसुद्धा आम्ही आता या पुण्यापासून प्रेरणा घेऊ आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा तऱ्हेचं काम आम्ही उभा करू. दोस्तो, आणखी एक गोष्ट मुद्दाम सांगायला पाहिजे. हे लोक खुनी आहेत, हत्या नाही. आपण बरोबर हत्या शब्द वापरतो. हत्या ही निष्पाप माणसाच्या हातून चुकून घडलेली घटना असते. खून हा जाणीवपूर्वक केला जातो. तर हे जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक केलेलं काम आहे. त्यातले जरी सुटले असले ते तिघं, तरी ते आणखी काही मास्टर माइंड असतील. ते एकूण समाजाच्या मनामधून मात्र आपण उतरवण्याचं काम केलेलं आहे चांगल्या तऱ्हेनं. लोकांच्यापर्यंत ते खुनीच आहेत, ही संघटना खुनी आहे, धर्मांध आहे, हे लोकांना पटलेलं आहे. ही संघटना केवळ आपलं नुकसान केलं नाही, समाजाचं नुकसान केलं, संघटनेचं नुकसान केलं. पण ते समाजाचं नुकसान सतत करत असतात. हेच आपण लोकांना सांगायला पाहिजे. बघा, जी 2 पोरं सापडलीत, काय झालं त्यांचं? एक पोरगा 18 वर्षाचा होता, ज्या त्याला सांगितलं होतं की मानेत गोळी घाल, आणि त्यानं तसं केलं. त्याच्या आधी 2 वर्ष तो या संघटनेत सामील झाला असं म्हणतोय. म्हणजे त्याचं वय होतं 16 वर्षे. 16 वर्षे म्हणजे कुठला मुलगा? इयत्ता 10वीतला मुलगा. एवढ्या लहान वयामध्ये या मुलाला ईश्वराचं राज्य आणायचं आहे म्हणून सांगून, दुष्टांचं नाश करायचा आहे म्हणून सांगून या कामात घेतलं. वारकरी आयुष्यभर वाऱ्या करतात आणि म्हातारपणात त्यांना विचारत तरी म्हणतात मला ईश्वर भेटला नाही. आणि ह्या पोराला ईश्वर कसा भेटला असेल? ईश्वराचं राज्य आणायचं कसं कळलं असेल? अशा तऱ्हेच्या खोट्या गोष्टी सतत डोक्यात भिनवून त्यांची कार्यपद्धती आहे, त्या पद्धतीनं ते यांना बळी देत असतात. आज त्या पोराचा बाप काय विचार करत असेल? तो पोरगा तिथून 400 किलोमीटरवरून कोल्हापूरचा आला होता. त्या लेथवर काम करत होता. लेथवर काम करायला पोरगा 16 वर्षाचा येतोय म्हणजे त्याचा काय बाप कलेक्टर असेल? कोणी बऱ्यापैकी श्रीमंत असेल? शिक्षक, प्राध्यापक? मित्रांनो, गरीब समाजामधला मुलगा. आणि आता त्या बापाने विचार काय करायचा? ज्या काळामध्ये पोराच्या खांद्यावर त्याला मान ठेवता आली असती, त्याची परिस्थिती काय झाली असती? तेव्हा या धर्मांध संघटना या केवळ आपल्या एकट्याचं नुकसान करत नाहीत, समाजाचं सगळं नुकसान करतात. आणि हे आपल्याला पुन्हा पुन्हा सांगायला पाहिजे. आणि ती ताकद आपण आज प्रेरणा घेऊया. एवढंच बोलून मी धन्यवाद देतो.